शहाद्याला परिस्थिती फार गंमतशीर होती. तिथे आदिवासींवरती बरेच अन्याय अत्याचार व्हायचे, त्यांच्यावरती जुलूम भयंकर व्हायचे, कारण खूप अशिक्षित असा समाज होता. ते भिल्ल लोक त्या जमीनदारांसाठी काम करायचे आणि ते काम केलं कुठेतरी सणासुदीला किंवा कुठल्याही कारणाकरता त्यांनी जर का कर्ज घेतलं तर 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष झाल्यानंतर तो जमीनदार म्हणायचा आता तुझं कर्ज एवढं झालं, म्हणजे व्याज एवढा लावायचा की तो म्हणायचा तुझं आता कर्ज काही फिटत नाही आहे, त्यामुळे आता ही जमीन माझ्या नावाने करून दे. तेव्हा आदिवासाला काही कळायचं नाही, तो म्हणायचा बरं म्हणायचा, तो जमिनीचा त्याच्यावर 7 बऱ्या अंगठा करायचा. अशा तऱ्हेने जमीनदारांनी अक्षरशः हजारो लाखो एकर जमीन गिळंकृत केलेली होती. आणि आपल्याच जमिनीवर तेच सालदार म्हणायचे, ते आपल्याच जमिनीवर मग वार्षिक पगारावर काम करायला सुरुवात करायचे. आणि त्यांची भयंकर हालाखीची परिस्थिती होती. बायकांवर रेप्स होत असत, त्या सालदारांची खूप हाल अपेष्टा होत असत. आणि ते आम्हाला काही बघवलं की हे त्यांना आम्ही शिक्षण द्यायचो की तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही जमीनदाराला दिली त्यावेळेला त्या व्याजाचा दर किती झाला, आपल्याला कायद्याने एवढा व्याजाचा दर अलाउड आहे, तर तुम्ही जो दिलेला व्याजाचा दर किती आहे, तो बेकायदा आहे. पण त्यांना काही कळायचं नाही. मग आता करायचं काय, मग मी अर्ज विनंती करायचो कलेक्टरकडे, इकडे तिकडे, पण ते काही दाद द्यायचं नाही. सगळे अशिक्षित करणार काय, मग आम्ही त्यांच्या बाजूने उभं राहायला लागलो. आम्ही एक संघटना स्थापन केलेली होती आणि त्या संघटनेच्या तर्फे आम्ही त्यांच्या अन्यायाच्या विरुद्ध लढायला सुरुवात केली. मी त्यावेळी पूर्ण दाढी वाढवली होती, मी धोती घालत असे, त्यांची बिलोरी भाषाही मी शिकलो होतो. त्यांच्या अनेक मोठमोठ्या सभा, एकदा तर 10,000 आदिवासींची सभा मी घेतलेली, त्यांच्या भाषेमध्ये थोडं मी बोलायला सुरुवात केलेली होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये मग मी जर्नलिझम पण त्यावेळी टाइम्समध्ये पण मी काही लेख लिहिलेले आहेत आदिवासींच्या परिस्थितीच्या विषयी. पण त्यांनी जमीनदार किंवा राज्य सरकार किंवा त्यावेळचं सरकार हे दबून जाण्यासारखं नव्हतं. त्यांना अर्थातच ही परिस्थिती आहे तशीच हवी होती आणि कुठलं बाहेरनं लोक येत आहेत आणि उगीच आदिवासींना चिथवत आहेत असं त्यांना वाटायला लागलं होतं. आम्ही त्यांच्यावर रात्रशाळा चालवायला सुरुवात केली. त्यांना पहिल्यांदा गमनापासून शिकवायचं, त्यांना हेल्थ केअर, आरोग्य शिकवायचं, त्यांना वाचता लिहिता यायला पाहिजे, त्यांना अन्याय होतोय कुठे हे कळलं पाहिजे, अन्यायाच्या विरुद्ध त्यांना झगडायला शिकवलं पाहिजे. अशा तऱ्हेने आम्ही त्यांच्या सभा घ्यायला सुरुवात केली. मैलोन्मयी चालायचं, दोन्ही बाजूला शेतं असायची, सुंदर वरती चंद्र असायचं, इतकं रोमॅन्टिक वातावरण असायचं. आणि त्या वातावरणात आम्ही त्या सगळ्या आदिवासींच्या सभा घ्यायचो. रात्री झोपडीच्या बाहेर त्यांच्या कंदीलाच सभा घ्यायचो, पण कित्येक गावांमध्ये वीज नव्हती त्यावेळेला. आणि त्याच्यामध्ये इतकं सुंदर वाटायचं की आपण फक्त भाकरी आणि मिरची खाऊन राहतो, पण आपण काहीतरी मोठं काम करतो असं त्यावेळेला वाटायचं. या सगळ्यामध्ये नंतर मी अनेक आम्हाला महाराणीच्या धमक्या आल्या, अनेक वन्य श्वापदांकडनं आमची सुटका कशी झाली हे सगळं वर्णन खूप आपल्याला करता येईल, पण त्यात मी जात नाही. मग एक जमिनीचा तुकडा होता, त्या तुकड्यात फक्त गवत होतं आणि आम्ही म्हटलं की हा जमिनीचा तुकडा वाटून द्या सगळ्या आदिवासींना. तर ते म्हणाले नाही, इथे झाडं आहेत आणि त्यामुळे इथलं पर्यावरणाचा नाश होईल. पण आम्हाला इकॉलॉजी म्हणजे काय कळतं, इथे फक्त गवत आहे, इथे तुम्ही मुद्दामून देत नाही आहात आदिवासींना ही जमीन वाटून. आणि आम्ही अर्ज विनंत्या केल्या, बरंच भांडलो, लेख लिहिले, मोर्चे काढले, पण त्याने काही होईना. शेवटी आम्ही सत्याग्रह करायचं ठरवला गांधीजींच्या शांतताप्रिय. आणि आज जाऊन असं गवत तोडायचं मिठाच्या सत्याग्रहासारखं म्हणून आम्ही सगळ्यांना कळवलं, पेपरवाल्यांना कळवलं, सरकारच्या लोकांना कळवलं. आणि आम्ही आत गेलो, 5 माणसं 30 आदिवासी त्या एरियामध्ये, आणि गवत घेतलं आणि ते कात्रीने कापलं. आमचे फोटो वगैरे त्यावेळेचा माणूस जे पाक्षिक होतं त्यावेळेला आमचे फ्रंट पेजवरती फोटो होते. आणि ते गवत कापल्यामध्ये त्यांना आम्हाला धडा शिकवायचंच होतं. त्यांनी ताबडतोब आमच्या पोलीस घातले. रात्री 11 वाजेपर्यंत आम्हाला एका ठिकाणी डांबून ठेवलं. दुसऱ्या दिवशी आमच्यावर खटला झाला आणि तो खटला झाल्यानंतर 10 दिवस आम्हाला सेंट्रल जेल झाली. धुळे सेंट्रल जेलमध्ये आम्ही 10 दिवस काढले. त्याच्या वर्णनांवरती मी 2 तास बोलू शकेन, मी बोलत नाही, 3-4 मिनटं बोलणार आहे. त्या जेलमधलं आयुष्य इतकं भयंकर होतं. डावीकडे 2 खून केलेले मनुष्य, उजवीकडे 3 खून केलेले मनुष्य, तिथले दिवे प्रचंड मिणमिण, तिथे वाचता येणार नाही, ज्याला नाही त्याला डिप्रेशन आहे, एवढं प्रचंड म्हणजे हॉरिबल असं वातावरण. जिथे फाशी देतात जागा बघितली, ज्यांना फाशी देणार होता त्या लोकांशी बोललो. अनेक खुनांचे मी इंटरव्ह्यूज घेतले की ते त्यांना का करावं असं वाटले खून. कारण सुवर्ण संधी होती, मला व्हायलन्सच्या विषयी अभ्यास करायचा होता. कारण माणसं जेव्हा क्रिमिनल होतात किंवा एखादी क्रिएटिव्ह आर्टिस्ट होतात त्याच्यामध्ये एक भयंकर थिन लाईन असते. थोडा फरक पडला आपल्या लहानपणच्या संस्कारांमध्ये, तुम्ही प्रोत्साहन चांगल्या गोष्टींना दिलं की तुमच्यातला एक आर्टिस्ट किंवा एक सायंटिस्ट जागा होऊ शकतो. आणि तुम्ही तसं नाही दिलं, नेहमी घरी प्रचंड तणातणीचं वातावरण असेल तर चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं नाही तर तुमच्यातला क्रिमिनल पण जागा होऊ शकतो. ते मला खूप आढळलं. तिकडे अनेक लोकांचे मी अभ्यासपूर्वक इंटरव्ह्यूज घेतले, ते बरेच जपून ठेवलेले होते. आणि त्यावेळेस सगळं 52 पत्ती, तिथे मिळणारं जेवण, तिथे मिळणारं करप्शन, तिथल्या व्यसनं, याच्यावर बरंच लिहिता येण्यासारखं. ते मी आता इथं बोलत नाही, पण 10 दिवसांनी जेव्हा आलो तेव्हा पूर्ण परिवर्तन मॅच झालेलं होतं. मी असं विचार केला की असं आपल्याला आणखीन 6-7 जेलमध्ये नक्कीच जाता येईल.
7-8 वर्ष इथे नक्कीच काम करता येईल, पण आयुष्यभर करता येईल का? आणि त्यावेळी मी विचार केला की त्यावेळेला आपल्याला परत येता येणार नाही, म्हणजे त्यावेळेला परिस्थिती परतीचा मार्ग आपला संपलेला असेल. आणि म्हणून मी त्यावेळेला परत येण्याचा निर्णय घेतला. मुंबईला पहिल्यांदा परत आलो आणि मुंबईला परत आल्यानंतर मी पहिल्यांदा जॉब शोधायला सुरुवात केली. मला कोणीच जॉब देईना. मी पहिल्यांदा ते म्हणायचे की 1 वर्ष केलंच काय? मी म्हणायचो आदिवासींची संघटना बांधली. ते म्हणायचे थँक्यू व्हेरी मच, कारण इथे येऊन हेच धंदे करणार, तर हे करण्यापेक्षा याला न घेतलेलं बरं. मग बराच भटकलो, अनेक महिने मला नोकरी नव्हती. शेवटी एका माणसाला माझी दया आली आणि एका माणसाने मला रोडच्या, मुंबईला एक रोड असं ठिकाण आहे, त्याच्या समोर एक प्लास्टिकचा कारखाना होता. त्या प्लास्टिकच्या कारखान्यात कामगारांना रात्रपाळीवर देखरेख ठेवण्याची मला जॉब मिळाला. 125 रुपये महिना मला पगार होता, कारण बाकी कोणी जॉबच देईना. मी काय करतो, मी असं खोटं सांगू शकलो असतो की काही नाही, मी स्वतःच बिझनेस काढला पण फेल गेला, पण मला तसं करायचं नव्हतं. मी सांगायचो मी मला काही चूक असं वाटतच नव्हतं. बऱ्याच लोकांनी जॉब दिले, शेवटी एक मला मिळाला. तिथे 4 महिन्यात माझी वादावादी झाली, तर मी खूप लिनियंट होतो. मी खूप लोकांना समजावून घ्यायचो. त्यांचा प्रोडक्शनचा कोटा झाला की मी त्यांना सोडून द्यायचो. 5 मिनिटं त्यांनी बिड्या फुंकला ते काय हरकत नाही, पण तो मालक म्हणायचा नाही तरी त्या 5 मिनिटात आणखी उत्पादन वाढलं पाहिजे. शेवटी वाद झाला, मी ती नोकरी सोडली. पुन्हा 2-4 महिने बेकार होतो की मुंबईत बराच फिरलो. एशियाटिक लायब्ररी, दुर्गाबाई बाबातंत्र गप्पा, पुस्तकं, फ्लोरा फाउंटनवरची बघ, जहांगीर आर्ट गॅलरी, खूप भटकलो, खूप अनुभवलं. पण पुन्हा नोकरीची गरज होतीच. त्यावेळेला मला कोणीतरी सांगितलं की IBM नावाची कंपनी आहे, म्हणजे IBM नावाच्या कंपनीमध्ये, आणि इथून माझी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची सगळी करिअर खरं म्हणजे चालू होती. IBM नावाची कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये कुठेतरी जागा आहे, तुला जमलं तर बघ. मग मला IBM म्हणजे काय माहीत नव्हतं, कम्प्युटर म्हणजे काय माहीत नव्हतं, सॉफ्टवेअर म्हणजे काय, हार्डवेअर म्हणजे काय, हेही मला माहीत नव्हतं. तर मी मग माझ्या मित्राला विचारलं, मुकुल नावाचा माझा मित्र होता, दादरला एका इराणी हॉटेलमध्ये बघितलं, मला उद्या इंटरव्ह्यू आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, त्यात मी पास झालो होतो इंटरव्ह्यू. कम्प्युटरमध्ये काय बनणार आहे, त्याने 5 मिनिटात त्याच्या आकृत्या काढून मला सांगितलं. मला काही कळलं नाही, पण त्याचे 2-4 शब्द मात्र मी लक्षात ठेवले. ॲप्टिट्यूड टेस्ट दिली मी. त्यावेळेला सर्व भारतात IBM मध्ये पहिला आलो. त्यानंतर इंटरव्ह्यूला गेलो. पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये मला टेक्निकल प्रश्न विचारले, ते मला आले की ते भाषांतर केलेलं याच्यात मी उत्तर दिली. पण मी पहिल्या इंटरव्ह्यूला IBMला जेव्हा गेलो तेव्हा हादरलो. त्यावेळेची IBM वर्ल्ड ट्रेड कॉर्पोरेशन ही सगळ्यात मोठी, त्यावेळी जगातली 3री मोठी कंपनी होती. इतकं चकचकीत वातावरण होतं, सगळे सूटबूट घातलेली मंडळी इकडनं फिरताय आणि मी तिकडे पायजमा वजा पॅन्टमध्ये गेलेलो होतो. बुशर्ट बाहेर काढलेला होता, पॅन्टवरती डाग होते आणि खाली चपला घातलेला होता. बाकी सगळं सुटापुटात फिरताय, सगळं एअर कंडिशन ऑफिस, खाली कार्पेट अमुक तमुक वगैरे असं. आणि मला वाटलंच मी तिथे ऑड मॅन आउट आहे, मला तर इथे काय डच्चू मिळतो, इथे काय ओझं मिळणार नाही. पण पहिल्या इंटरव्ह्यूत मी उत्तरं चांगली दिली. मग तो म्हणाला, कुरुदेला त्याचं नाव होतं, त्याने माझ्याकडे बघितलं आणि तो म्हणाला तू इंग्लिश तुझं चांगलं आहे, IIT अमुक सगळं ठीक दिसतंय, पण हे काय म्हणाला, म्हणजे ड्रेसकडे बघून म्हणलं असलं काही चालणार नाही इथे, तुला दुसऱ्या इंटरव्ह्यू करता मी ढकलतोय, पण पुढच्या इंटरव्ह्यूला तरी तू जरा बऱ्यापैकी ड्रेस घालून ये. मग त्यावेळेला मी दुसरा इंटरव्ह्यू करता टाय तरी आपण विकत आणला पाहिजे म्हणून दादरला मुंबईला एका दुकानात गेलो. पहिला टाय आयुष्यातला विकत आणला. त्यांनी त्या दुकानदाराने टाय दिला, पहिला जो केला त्यांनी दिला तोच मी घेतला आणि डोकं पुढे केलं. तो म्हणलं डोकं काय, तो म्हणलं आता बांध म्हणलं, कारण बांधायला मला वेळच होता. मग त्याने मी म्हणून झटापट करून तो टाय बांधला आणि 70 नंबरची बस पकडून मी IBM मध्ये गेलो. माझा दुसरा इंटरव्ह्यू होता. त्या दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये मेहरा नावाच्या माणसाने इंटरव्ह्यू घेतला. त्या दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी आता टेक्निकल इंटरव्ह्यू झालाच आहे, याला आता दुसरे प्रश्न विचारू म्हणून ब्राझीलच्या इकॉनॉमीच्या विषयी मला प्रश्न विचारला. कारण त्यावेळी न्यूजवीकमध्ये ब्राझीलच्या इकॉनॉमीच्या विषयी लेख आला होता, खास आर्टिकल. मी न्यूजवीक त्यावेळेला वाचलेलं नव्हता, पण मी लकीली 10 देशांच्या इकॉनॉमिक हिस्ट्रीजवरती प्रत्येकी 80 पानी मी लिखाण केलेलं होतं अभ्यास करून. त्यात थायलंड होतं, भारत होतं, ब्राझील होतं, अर्जेंटिना होता. मी बरोबर 27 का 30 मिनिटं फक्त ब्राझीलच्या इकॉनॉमीच्या विषयी बोललो. त्यातले इम्पोर्ट्स आणि एक्सपोर्ट्स आणि ट्रेड डेफिसिट आणि अमुक तमुक त्याची इकॉनॉमिक हिस्ट्री. तो माझा बायोडेटा इकडे बघतो तिकडे बघतो, हा केमिकल इंजिनियर का MA इकॉनॉमिक्स जरा कळलं नाही. मग त्यांनी शेवटी वैतागून म्हणा का आनंदाने म्हणा त्यांनी सरळ फोन केला, गेला घेऊन टाकला, ऑफिस कटकट नको. मग मला तिथे IBM मध्ये मी पहिल्यांदा लागलो. त्यावेळेला मग IBM मध्ये मला 3 अवॉर्ड्स मिळाली आणि तिथे मी पहिल्यांदा प्रोग्रॅमिंग शिकलो. मग हिंदुस्तान लिव्हरमध्ये गेलो. हिंदुस्तान लिव्हरमध्ये मी आणखीन जास्त प्रोग्रॅमिंग केलं आणि नंतर मग सिस्टाईम नावाच्या एका कंपनीत गेलो. सिस्टाईम UK नावाची कंपनी होती, म्हणजे ब्रिटिशांची.
त्यावेळी मग पहिल्यांदा मी इंग्लंडला गेलो होतो. ती ERP नावाची सिस्टम, आपण SAP ओरॅकल वगैरे माहीत असेल त्या तऱ्हेची सिस्टम 700 प्रोग्राम्सची मी इंग्लंडमध्ये डिझाईन केली. भारतात परत आलो, 40 लोकांची टीम लीड केली. मग इंग्लंड, हॉलंड, जर्मनीमध्ये बऱ्याच देशात बऱ्याच कंपन्यांमध्ये आम्ही ती इम्प्लिमेंट केली. आणि अशा प्रकारे पहिली 10 वर्ष म्हणजे IBMमध्ये 4 वर्ष, हिंदुस्थानमध्ये 4 वर्ष, सिस्टममध्ये 4 वर्ष, पहिली 10-12 वर्ष मी काढली. पण ती कम्प्युटरमध्ये ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये काढली. कम्प्युटरमध्ये 2 भाग असतात, एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि दुसरा सिस्टम सॉफ्टवेअर. आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे जसं टेप रेकॉर्डर तुम्हाला कसा चालतो माहीत असण्याची गरज नाही आहे, पण तो वापरून तुम्हाला कोणी रेकॉर्डिंग करायला सांगितलं तर ते झालं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. म्हणजे तुम्हाला कम्प्युटर कसा चालतो ते जर तुम्हाला माहीत नसलं तर तो वापरून तुम्हाला सिस्टम डिझाईन करता आली, पेरोल, इन्व्हेंटरी कंट्रोल, प्रोडक्शन प्लॅनिंग, कॉस्टिंग, तर तुम्ही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकता किंवा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर मॅनेजर होऊ शकता. तसं मी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर मी खूप चांगला होतो. मला अकाउंटिंग, कॉस्टिंग वगैरे हे सगळे यायचं. IBMमध्ये मी एक स्पेसिफिकेशन लिहिलं होतं. ते स्पेसिफिकेशन लिहिल्यानंतर कोणीतरी